मस्त सुहानाचे गुलाबजामुन तयार करतो आहेत। अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये तयार होणारे आपले हे गुलाबजामुन। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। जामुन बनवणार आहे तर मी इथे सुहानाचं गुलाबजामुन मिक्स घेतलंय। ते आपण एकदा कट करून एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही कोणतंही घेऊ शकता, गिफ्टचं किंवा तुम्हाला जे काही मार्केटमधून अवेलेबल होईल ते गुलाबजामुन मिक्स तुम्ही घेऊ शकता। तर आज आपण जे गुलाबजामुन बनवत आहे ते आपण पाण्यामध्येच मळून घेणार आहे। त्यासाठी काही दुधाचा वगैरे गरज पडत नाही, परंतु जर तुम्हाला दूध टाकून आवडत असेल तर तुम्ही दुधानेही मळवलं तरी चालेल, परंतु मी इथे पाणीच वापरते। अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला यामध्ये एक्स्ट्रा पीठ नसतं आहे। तेवढ्या पिठामध्येच आपल्याला मस्त असा मुलायम याचा गोळा तयार करायचा। ह्या पिठाची व्यवस्थित मालिश होणं खूप गरजेचं असतं। हे हळूहळू यातलं पाणी मध्ये थोडंसं घट्ट होत चालतं, तर आपल्याला याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जोपर्यंत हे असं एकजीव होत नाही तोपर्यंत। तर इकडे याचा असा गोळा तयार करून झालेला आहे। आपण आता याला थोडा वेळ भिजू देणार आहोत। पीठ भिजतंय तोपर्यंत आपण आता पाकाची तयारी करूया। तर मी इथे एक मोठा कप साखर घेतलेली आहे आणि त्याच कपाच्या मापाने 1 कप पाणी घेतले। गुलाबजामुनचा पाक आपल्याला खूप जास्त असा घट्टसर बनवायचा नसतो। अगदी थोडंसं असं चिकट चिकट व्हायला लागलं की गॅस आपण बंद करणार आहोत। एक उकळी येऊन थोडासा वेळ झाला की आपण लगेच गॅस बंद करणार आहोत। एकदा साखर व्यवस्थित वितळू द्यायची। इकडे आपली पाकातली सर्व साखर वितळलेली आहे। आता याला थोड्याच वेळात उकळी येईल। यामध्ये आपण थोडीशी विलायची पावडर ॲड करतोय। आपल्या पाकालाही मस्त अशी उकळी आलेली आहे। आपण आता चेक करून बघूया। आपल्याला पाक असा थोडासा चिकट हवा आहे। अजून थोडं एक 5 मिनिटे आपण ह्या पाकाला व्यवस्थित होऊ देणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपला पाक असा मस्त चिकट चिकट झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। इकडे आपलं पीठ देखील व्यवस्थित भिजलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे थोडंसं असं हे सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला जर असं ही खूप सेपरेट व्हायला लागलं तर तुम्ही यावर थोडासा दुधाचा किंवा पाण्याचा शिपका दिलात तरी चालेल, परंतु मला तरी काही गरज वाटत नाही आहे। व्यवस्थित गुलाबजामुन तयार होत आहे। आता तुम्ही ह्या गुलाबजामुनची साईज तुमच्या चॉईसनुसार ठेवू शकता, तुम्हाला किती मोठी किंवा किती छोटी हवी आहे। आणि आता अशाच प्रकारे बाकी सर्व गोळे देखील आपण तयार करून घेऊयात। थोडंसं हातावर मळून हे व्यवस्थित एकजीव होतं। इकडे आपले सर्व गुलाबजामुन मस्त तयार झालेले आहेत। आता आपण हे तळून घेणार आहोत। तळण्यासाठी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी गुलाबजामुन तळण्यासाठी तेल टाकलेलं आहे। तेलही गरम झालंय। आता आपण एका वेळी जेवढे गुलाबजामुन यामध्ये बसतील तेवढे तळून घेणार आहोत। अगदी मंद गॅसवर आपल्याला हे गुलाबजामुन तयार करायचे आहेत। तेलामध्ये सुद्धा आपल्या गुलाबजामुनची साईज मोठी होते, त्यामुळे आपण गोळे बनवताना अगदी छोटे छोटे गोळे बनवायचे असतात। गुलाबजामुनला सतत एकसारखं हलवत राहायचं असतं, म्हणजे मग ते सगळ्या बाजूने व्यवस्थित तळले जातात। तर तुम्ही बघू शकता आपल्या गुलाबजामुनचा रंग मस्त असा ब्राऊन झालेला आहे। आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकी सर्व गुलाबजामुन आपल्याला आता तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता इकडे आपले सर्व गुलाबजामुन तळून तयार झालेले आहेत। इकडे आपला पाक देखील कोमट झालेला आहे। आता आपण हे तळलेले गुलाबजामुन पूर्ण ह्या पाकामध्ये सोडणार आहोत आणि साधारण एक 10 ते 15 मिनिटे आपले हे गुलाबजामुन आता मस्त भिजणार आहे। तर हे पूर्ण असे पाकामध्ये व्यवस्थित बसलेले आहे।
आता एक 10 ते 15 मिनिटानंतर आपण चेक करून बघणार आहोत. तुम्ही बघू शकता इकडे आपले गुलाबजामुन मस्त असे भिजलेले आहेत. तर साधारण एक 20 मिनिटे आपले हे गुलाबजामुन आपण भिजवून घेतलेले आहेत. तर तुम्ही देखील असे गुलाबजामुन नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा की तुमचे गुलाबजामुन कसे झाले आहेत.